बाल्कनीमधल्या झाडांना खूप अशा मिरच्या लागल्या आहेत. सो आता कापून घेऊया. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? सो आज माझ्याकडे बनणार आहे चिकन मलाई कोफ्ता. त्याच्यासाठी मी घेतला आहे बोनलेस चिकन 1/2 किलो आणि ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये टाकायचा आहे चिरलेला 1 कांदा आणि त्याच्याबरोबरच टाकायचे 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या. त्याच्याचबरोबर टाकायचं आहे हिरवी मिरची. जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर 2 ते 3 मिरच्या तुम्ही टाकू शकता, पण मला कमी लागतं म्हणून मी 1च मिरची टाकली आहे. आणि भरपूर सारी टाकायची आहे कोथिंबीर आणि त्याच्यामध्येच टाकायचं आहे ब्रेड. जे आपण नॉर्मली आपण ब्रेड खातो ते 1 ते 2 ब्रेड आपण त्याच्यामध्ये, म्हणजे जे मिक्सरला आपण जे वाटण करून घेतो त्याच्यामध्येच 2 ते 3 ब्रेडच्या स्लाइस टाकायचे आहेत. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. तर मी मिक्सरचं इथे छोटं भांडं घेतलं, त्याच्यामुळे मला थोडंसं जागा पुरली नाही म्हणून मग मीठ थोडं मी नंतर टाकलं. तर तुम्हाला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण आहे ते बारीक वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये फ्रेश मलाई टाकायची आहे. जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलीत तरी चालेल, पण माझ्याकडे आहे म्हणून मग मी 2 ते 3 चमचे फ्रेश मलाई टाकली आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण एकजीव करायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं ऑइल लावून घ्या, म्हणजे मग जे गोळे आहेत ते व्यवस्थित फटाफट बनून जातील. जर तुम्हाला वेगळ्या आकाराचे जर कोफ्ते बनवायचे असतील तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. तर मी गोलवाले बनवलेत. जर तुम्हाला दुसऱ्या आकाराचे पाहिजे असतील तर तसेही तुम्ही करू शकता. तर हे बघा, आपले किती सारे कोफ्ते रेडी झालेले आहेत. तर याला जास्त टाईम लागत नाही आणि मलाई कोफ्ता असं वाटतं की खूप टाईम लागेल आपल्याला बनवायला, पण तसं काही नाही आहे. फटाफट होऊन जातं आणि खायला ही रेसिपी खूप छान आहे. गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. आपल्याला डीप फ्राय करायची गरज नाही आहे. नॉर्मल थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती हे कोफ्ते टाकून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरती त्यांना शिजू द्यायचं आहे. इकडे दुसऱ्या कढईमध्ये मी कांदा भाजून घेते आहे. तर मी इकडे 3 ते 4 कांदे घेतले आहेत, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडासा 1 इंच एवढा अद्रकचा तुकडा आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत. तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इकडे आपले कोफ्तेही एका साईडून शेकले आहेत, तर त्यांनाही आपण पलटून घेऊया. कांदा थोडासा भाजला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकले आहेत काजू. तर हे अंदाजे 15 ते 20 काजू आहेत, तर तेही आपण भाजून घेऊया. तर हा बघा, हा माझा माऊ तुम्हाला खूप वेळानंतर दिसला असेल, कारण त्याची म्याव चालू नव्हती, कारण ऑलरेडी त्यांनी चिकन खूप खाल्लं आहे आणि आता मस्ती करतो आहे. इकडे मी आहे ना थोडा तंदुरी स्मेल येण्यासाठी आहे ना कोळसा ठेवला होता गॅसवरती आणि तो कोळसा पण आता म्हणजे जळला आहे आणि तर त्याला मी आता त्याच्यावरती घी टाकलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कोळशाचा फ्लेवर येतो आपल्या कोफ्त्यामध्ये. या आपण चिकन पण करत असेल ना कधी, तर त्याच्यामध्ये पण टाकला ना तर आपल्याला छान असा कोळशाचा स्मेल येतो. तर कांदाही माझा ब्राऊन होईपर्यंत भाजला आहे, थंड झाला आहे आणि त्याच्यामध्येही मी टाकली आहे कोथिंबीर आणि टाकले आहेत मसाले, म्हणजे काळा मसाला, तिखट मसाला, धनिया पावडर आणि हळदी पावडर. तर हे पण आपण सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत. गॅसवरती मी ठेवली आहे कढई गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकते आहे तेल अंदाजे टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहेत अख्खे मसाले, म्हणजे दालचिनी,
लवंग, हिरवी वेलची, तेजपत्ता, काळी मिरी आणि परतवून घेतलं की मग त्याच्यामध्ये जे वाटलेलं वाटप आहे ते टाकायचं आहे। वाटपही तेलावरती छानपैकी भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचं आहे। चला, वाटपही आपलं छानपैकी भाजलेलं आहे आणि त्याच्यावरती टाकायचं आहे दही। तर मी हे छोटी वाटी दही घेतलं आहे। दही टाकायच्या आधी आहे ना गॅस आपल्याला स्लो करायचा आहे, कारण फास्ट गॅस असेल ना तर मग दही फाटतं आणि मग आपला टेक्स्चरही छान म्हणजे चांगलं येत नाही। ग्रेव्ही थोडीशी पातळ पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे मी, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटप होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही थोडी पातळ करून घेतली आहे। तर मला थोडी घट्टच वाटत होती ग्रेव्ही, म्हणून मग मी त्याच्यामध्ये छोटी वाटी दूध टाकलं आहे आणि दुधामुळेही आपल्या ग्रेव्हीला छानपैकी टेस्ट येते। ग्रेव्हीमध्ये आता आपण टाकून घेणार आहे चवीपुरतं मीठ। मीठ टाकून झालं की मग एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे फ्राय केलेले कोफ्ते आहेत ते टाकून घेणार आहोत। सगळे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत आणि ग्रेव्ही आलटून पलटून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण मिक्स करायचं आहे। ग्रेव्ही कोफ्त्याला लागली पाहिजे आणि परत एकदा झाकण मारून आपल्याला त्याला एक उकळी येईपर्यंत शिजू द्यायचे आहेत। वरून टाकायचे आहेत खूप सारी कोथिंबीर। कोफ्त्याचा छान असा वास सुटलेला आहे, तर परत एकदा झाकण मारून आपण 2 ते 3 मिनटं आपण याला शिजू द्यायचं। तर चला, रेडी झाले आहे आपले चिकन मलाई कोफ्ता। याच्यावरती मी टाकत आहे फ्रेश मलाई कोफ्ता आहे तर मलाई टाकलीच पाहिजे, तर वरती फ्रेश अशी मलाई खूप सारी टाकली आहे। खायलाही खूप स्वादिष्ट लागते। हे एकदा रेसिपी बनवून बघा, खूप छान लागते। तर इकडे मी कोळसा गरम केला आहे आणि ग्रेव्हीमध्ये पण मी थोडासा कोळशाचा स्वाद देत आहे, म्हणजे आपल्याला खायलाही तंदुरीसारखं फ्लेवर येतो याला आणि खूप छानही लागतं। रेडी झाला आहे आपला चिकन मलाई कोफ्ता। तर कसा वाटला तुम्हाला? तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही ही रेसिपी खूप आवडेल। आणि चला, तर आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा। आतासाठी बाय बाय।